तुकाराम मुंडे, मी माझ्याकडे छोट्या छोट्या बातम्या तुकाराम मुंडेंच्या संदर्भात देतोय, अजूनही देतो. आजही एक महत्त्वाची बातमी देतोय मी तुम्हाला की तुकाराम मुंडे हा काय म्हणतात त्याला, असा अग्नी आहे की जो जंगलाला वणवा तर लावू शकतो, पण ह्या अग्नीमध्ये भारतीय जनता पक्षाचे इव्हन फडणवीसांचे हात पण पोळू शकतात. फडणवीसांनी नेमकं काय विचार करून त्यांना फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ह्याच्या आयुक्तपदी आणलं, ह्याची खूप चर्चा चालू आहे. असं फडणवीसांचा एक सूड घेण्याचा स्वभाव असल्यामुळे आणि त्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. ते कोणाचं तरी बदला, रिव्हेंज, सूड घेण्याकरता प्रत्येक गोष्ट करतात, बऱ्याचशा गोष्टी करतात. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये यांना आणणं म्हणजे महाराष्ट्रामधल्या अर्थव्यवस्थेत उलथापालथ घडवून आणणं, सगळी सिस्टीम काय म्हणतात त्याला स्टेकला लावणं, निम्म्याहून अधिक पॅरलल अर्थव्यवस्था जी अटळ असते कुठल्याही राज्यामध्ये, आणि ती वेठीला धरणं. आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाचा आधार शेटजी भटजीपैकी, आता भटजी तर राहिले नाही पण शेटजी तर आहेत, 2 शेटजी तर वरती बसलेले आहेत. गुजराती शेटजी, मोदी शहा, त्यांचे हितसंबंध गुजराती व्यापाऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत. आणि महाराष्ट्रातला उद्योगधंदा, ज्या ज्या धंद्यांशी मी संबंध येतो, मी सांगतो तुम्हाला की फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा संबंध येतो, ते सगळे व्यापार उद्योगधंदे गुजराती समाजाकडेच प्राधान्याने असल्यामुळे ते फडणवीस बधत नाही आहेत, ऐकत नाही आहेत, असं त्यांच्या एकदा लक्षात आलं, किंवा वशही होत नाही आहेत, किंवा ते जे काही त्यांचं एक मिशन आहे, कोणाचं तरी त्यांना कमिशन तोडायचं आहे. येस, कोणाच्या तरी कमिशनच्या विरुद्ध हे मिशन आहे. नेमकं कोणाच्या आहे, कसं आहे, झिरवळ किरकोळ फालतू माणूस आहे. झिरवळ मंत्री म्हणून नगण्य आहे. आधीचे कमिशनर त्याला विचारत नव्हते, आता तर मुंडे त्याला कोण झिरवळ असं विचारते. त्यामुळे तो झिरवळचा सूड नाही हे नक्की, कोणाचा तरी मोठा सूड FDAमध्ये आणण्यामागे यांचा आहे. पण त्याच वेळेला त्यांनी एक रिस्क घेतलेली आहे की हे जे काय करतील त्याचे परिणाम मुंड्यांना काय भोगावे लागणार आहेत. तुकाराम मुंड्यांना परिणाम भोगावेच लागत नाहीत. 25 बदल्या झालेला माणूस आहे तो, आणखी 26वी झाली, आणखी 27. ते जेवढे बदले होतात तेवढे ते मोठे होतात. आणि वेळ आली तर ते म्हणतील गेलं फुले राजीनामा देतो, मोकळा होतो, मेरे दिमाग से जो जमेगा करूंगा मैं. ते राजकारणात आले तर आज एक लोकप्रियता आहे, काही वेगळं घडवू शकतात. तर महाराष्ट्राचे केजरीवाल होऊ शकतात जर राजकारणात उतरले आणि सही तरीके से गए. हे चिल्लर कॉक्रोच पार्टीसारखं नाही, यांच्यासारखं नाही, पण त्यांनी जर ठरवलं तर ते अण्णा हजारेंची जागा घेऊ शकतात. कोण? तुकाराम मुंडे. पण ते आता तो विषय नाही आहे, पण एक शक्यता सांगून ठेवली की ते रिटायर झाल्यावर किंवा त्यांना केल्यावर किंवा त्याने राजीनामा दिल्यावर ते उतरू शकतात. खैरनार फेल का झाले माहिती आहे? खैरनांच्या खालीनं बेबुनियाद म्हणजे ते हे नव्हतं, त्यांना अधिष्ठान नव्हतं, त्यांना वैचारिक अधिष्ठान नव्हतं, लहरीपणा होता आणि तो बेजबाबदार होता. आणि सुडापनी इतका बेभान झालेला होता की त्यामुळे आपण काय करतोय काय नाही, कुठल्या मर्यादा आहेत आपल्या, आपण कायद्याने काय आहोत, हे सगळं विसरला होता. त्यामुळे खैरनार अपयशी ठरणारच होते, ते ठरले आणि सगळ्यांनी मिळून त्यांची वाट लावली. तुकाराम मुंडे तसं नाही आहे, ते शेषन आहेत. शेवटी शेषनचाच देखील एक उद्गार होता की मी निवडणूक आयुक्त म्हणून यशस्वी ठरलो, पण माणूस म्हणून अपयशी ठरलो, असं त्यांना म्हणायची वेळ आली. म्हणजे पुढे जे त्यांना काय अपेक्षित असेल ते त्यांच्या हाताने घडलं नाही आणि त्यांनी चूक केली, ते निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांचं डिपॉझिट गेलं. हाही एक उदाहरण आहे बाबा की शेषन काय देशामध्ये त्यांचा हे होता, दरारा होता, दहशत होती, रुबाब होती, त्या माणसाचं डिपॉझिट गेलं निवडणुकीला उभं राहिलं तर. आपल्या पब्लिकचं काय खरं नसतं. त्यामुळे
फारही मुंड्यांनी गृहीत धरून चालणार नाही की मी उद्या मोठा झालो तर म्हणजे असा हे करीन आणि मी काहीतरी होईल पण आणि नाही पण काही नाही, वेळ त्याचं काही सांगता येत नाही. पण व्हॉट एव्हर इट इज, फडणवीसांनी रिस्क घेतली. पण मी तुम्हाला बोलत होतो ना की आत्ता तर व्यापारी संस्था, व्यापारी मंडळी जी आहेत, उद्योगधंदा, व्यापार, व्यवसाय, त्यातल्या लोकांची जी लॉबी आहे ते बघत होते की फडणवीस तर काय वश होण्याचा प्रश्न नाही, 1000 कोटी द्यायला जरी आपण तयार असलो तरी फडणवीस घेणार नाहीत, आणि पैसे देऊन बदली आधीच्या मंत्री मुख्यमंत्री यांच्याबाबत ठीक होतं, पण इथे नाही जमणार आहे फडणवीसांकडे. आणि फडणवीसांनी आणलाय त्यानं ते विचार करून आणलंय, कोणाचं तरी सूड घ्यायचं आहे त्यांना, हे 100% मनात अजिबात शंका ठेवू नका. त्यांना माहिती आहे FDA मध्ये यांना पाठवायचं, बुल इन ए चायना शॉप आहे, माहिती आहे त्यांना, पण त्याला कोणाचं तरी सूड घ्यायचं आहे. पण त्याच वेळेला त्यांचे 2 प्रॉब्लेम येणारे मी व्हिज्युअलाइज केलं होतं. त्यातला एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला होता की शहा त्यांना सांगतील की जरा सांभाळून, आपले गुजराती समाज आहे माझा किंवा आमचा, तो डिस्टर्ब होत आहे, गुजराती व्यापारी उद्योगपती माझ्याकडे येत आहेत, तर तुमचं कोण तो तुकाराम मुंडे आणि त्याचा हौतात्म्य आणि त्याचं महात्म्य, हां मला घेणं नाही पडलेलं, त्याला आवडा, त्याला म्हणू तू ब्रँडच्या नादी लागू नको कुठल्याही, तुला काय किरकोळ पानपट्ट्यांवर करायचं ते शेवटी मनसेसारखंच आहे थोडंसं, की पानपट्टीवाले फेरीवाले यांना बडवायचं. अदानी अंबानी यांच्या कुठे वाटायला जातात ते नाही ना जात, किंवा तसे मोठे जे उद्योगपती आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांच्या कुठे वाटायला जातात, नाही जात. ते किरकोळ चिल्लरनाच पकडून थोपटतात. चिल्लर व्यापारी कुठले तरी गल्ली कुचीतले दूधवाले, मिठाईवाले, फेरीवाले, करा तुम्ही, हॉटेलवाले, पण मोठ्यांच्या वाट्याला जाऊ नका ब्रँड. हा मेसेज ऑलरेडी फडणवीसांना आला हे मी सांगितलं होतं परवा. पण मला ना एक कसं माझ्याकडून मिस झालं मला कळलं नाही की आणखीन एक मार्ग उद्योगपतींकडे आहे, विशेषतः मोठे जे मल्टीनॅशनल नॅशनल असे जे ब्रँड प्रोड्युसर आहेत, प्रोडक्शन्स आहेत, त्यांच्याकडे येतात, तो म्हणजे कोर्ट. हे समूह मिस झालं होतं माझ्याकडून. पण आता लेटेस्ट बातमी जी आलेली आहे त्याच्यानुसार पतंजलीने, पतंजली म्हणजे मोदी, पतंजली म्हणजे शहा, बरोबर आहे, हे समीकरण आहे. मी काही म्हणा, अदानी अंबानी पतंजलीचे बाबा रामदेव, त्यांचा तो दुसरा पार्टनर, हे सगळे मोदी शहांचे काय म्हणतात त्याला स्तंभ आहेत. आधारस्तंभ नाही म्हणत मी त्यांना, कारण ते स्तंभ आहेत आधार आणि हे नुसते स्तंभ आहेत. तर त्यांच्या वाट्याला गेल्यानंतर ते काहीतरी तर करणार, नुसतं ब्रँडला हात लावू नको म्हणून थांबणार नाहीत ते काहीतरी. तर त्याने मला लक्षात नव्हता आला तो मुद्दा आता त्यांनी केला, म्हणजे पतंजली कोर्टात गेलं आणि कोर्टामध्ये कोर्टामध्ये केंद्र सरकारने असं सांगितलं की आमची पॉलिसीच नाही आहे काही ठरलेली जाहिरातींच्या बाबतीत. पतंजलीच्या जाहिराती आणि प्रॉडक्ट्सवर छापे घातले नाही, काहीतरी 78-80 लाखाची पतंजलीची हे जप्त केलीत प्रोडक्शन्स. अर्थात 10,000 कोटीच्या माणसाला इतके लाख, म्हणजे मला 10 रुपये गेले तर जितकं दुःख होईल तेवढंच आहे त्याला. त्याच्यासाठी 80 लाख किंवा 1 कोटी म्हणजे हजारो कोटीचा माणूस आहे, त्याला 10-5 रुपये पण नाही, 1 रुपया पण नाही, 10 पैसे. त्यामुळे तसा फरक नाही, पण त्याच्या इज्जतीचा फालुदा होतो ना. पतंजलीला हात लावला आणि पतंजलीला हात लावू शकला तुकाराम मुंडे, काय एस ऑफिसर, मोदी माझे, शहा माझे, भाजप माझी, सत्ता माझी, मला हात लावला, हा अहंकार. तर त्यांनी काय केलं, कोर्टामध्ये गेले आणि केंद्र सरकारने चक्क निवेदन दिलं की आमची पॉलिसीच ठरलेली नाही, आता आम्ही एक समिती नेमू, 1 महिनाभरामध्ये तिचा अहवाल येईल, मग आमची पॉलिसी ठरेल आणि मग आम्ही पतंजलीच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा, त्यांच्या जाहिराती प्रॉडक्ट्सच्या संदर्भात जी धाड यांनी घातलेली आहे तुकाराम मुंड्यांनी, ज्या मुद्द्यांवर, ज्या निकषांवर, ज्याच्या नियमांवर बोट ठेवून, ते बरोबर आहेत की नाही हे आम्ही सांगू. केंद्र सरकारने मस्तपैकी, काय ॲडव्होकेट जनरल कोण असतात त्यांनी ते भूमिका मांडली. महाराष्ट्र सरकार टपलेलंच होतं. महाराष्ट्र सरकारने पण सांगितलं की वो केंद्राची पॉलिसी ठरत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही पतंजलीवर, आणि केलेली कारवाई तो पण स्टे, तहकू, संपला विषय. तुकाराम मुंडेंना
पतंजलीवर कारवाई करायचा आता अधिकार नाही, कारण कोर्टात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने सांगितलं आमची समिती बनेल, निर्णय होईल, मग जे काय होईल ते आम्ही कोर्टाला सादर करू, मग कोर्टाचे निर्देश मागू आणि मग कारवाई होईल, तोपर्यंत कारवाई होणार नाही. थोडक्यात तुकाराम मुंडे यांना महाराष्ट्र बंद करायची गरज पडली नाही. त्यांना रोखण्यासाठी पैसे तर घेण्याचा विषय नव्हता, इतर काही दबावाची गरज पडली नाही. कोर्टातून मार्ग काढला पतंजली आणि त्यांना चेकमेट केलं, हे नक्की. आता हा मार्ग तर सगळ्यांनाच उपलब्ध आहे, त्यामुळे धाड 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 मोठ्या ज्या संस्था आहेत ज्यांना त्यांनी हात लावला आहे त्या सगळ्या कोर्टात जाणार आणि स्टे घेणार. एका परीने जे तुकाराम मुंडेंना साध्य करायचं होतं ते आता त्यांना टपरीवाले, पानवाले, छोटे दुकानदार, मिठाईवाले, गल्ली बोळात काम करायला लागणार. भव्य ब्रँड ज्यांचा 1000 कोटी टन आहे, 5000 कोटी टन आहे, त्यांना ते धडा शिकवतील ही आशा आता तुर्तास तरी मावळलेली आहे. मग या किरकोळ चिल्लर लोकांना त्रास देण्यात किंवा त्यांना कायदा शिकवण्यात मग तुकाराम मुंडे कशाला हवे, असं तर चालूच असतं चक्र. फडणवीसांचा गेम फसला असं म्हणायचं का फडणवीसांना एवढंच अपेक्षित होतं असं म्हणायचं? बघूया, चल पुढल्या महिनाभरामध्ये. धन्यवाद.